मध्ये गायनाचा अनुभव आणि या महोत्सवाचा एकूणच अनुभव. या महोत्सवाचा वेगळा काय अनुभव आहे. खूप आनंद आहे. आमच्या गुरुजींच्या नावाने हा महोत्सव होतोय गेली 20 वर्षापासून. आणि उज्ज्वलजी आणि शौनक ज्या नेटाने हे करतायत हे फार उल्लेखनीय आहे. आणि असंच वर्षानुवर्ष हे चालावं. बुवांचं कॉन्ट्रीब्युशन संगीतामध्ये एवढं महत्त्वाचं आहे की ते त्याचा उल्लेख केल्याशिवाय संगीताचा इतिहास पूर्ण होणार नाही. गाण्याचं प्रत्येक शैलीचं एक गाणे पण त्यांनी जपलं होतं. आणि भावसौंदर्यवादी गायकीचं एक परिमाण म्हणून अभिषेकी गायकीकडे पाहिलं जातं. आणि जे गाणं हृदयाला भिडतं तिथे गाणं जस्टिफाय होतं असं मला वाटतं. शास्त्रीय संगीत हे आम्ही म्हणतो पण ते शाश्वत संगीत आहे. रागदारी ही शाश्वत आहे. जसे संतवाणी शाश्वत आहे, रागदारी संगीत शाश्वत आहे. आणि त्याला प्रत्येक कलाकाराला ते आव्हान बनून राहिलेलं आहे. बुवांनी ज्या पद्धतीने संगीत हे आपली एक अभिषेकी मुद्रा जी ह्या संगीत विश्वात प्रस्थापित केली त्याचा गौरव दरवर्षी होतो. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आमच्याकडनं जे बुवांचे जे विचार आहेत त्या विचारांनी चांगलं काम घडावं अशीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि हा महोत्सव यापुढेही असाच उत्तरोत्तर लोकप्रिय काय बुवांनी म्हणजे जे संगीत ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे तो लोकांच्या मनात तो असाच ठसलेला राहील याचा मला विश्वास आहे. नवीन पिढीच्या संदर्भात तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे की शास्त्रीय संगीत त्यांचा म्हणजे नवीन पिढी म्हणजे जवळ जाते किंवा शास्त्रीय संगीत त्यांना आवडतंय किंवा काय कसं अशा संदर्भात? नाही, नवीन पिढीमध्ये खूप चांगले टॅलेंट्स आहेत पण त्यांनी साधनेने संगीत समर्पणाने संगीत सिद्ध करावं असं मला वाटतं. तेवढा पेशन्स आहे असं वाटतं तुम्हाला नवीन पिढी? करायला पाहिजे. मला सांगा, प्रत्येक काळामध्ये ठराविक कलाकार होऊन गेले तर ह्या पिढीमध्ये का नाही होणार? जो झोकून देतो स्वतःला तर त्याचं गाणं वेगळं बोलेल. की इंडेप्थ जायचं म्हणजे काय की तुम्ही इंडेप्थ गेल्याशिवाय तुम्हाला स्वतःची वाट पण कळत नाही, सापडत नाही. तर नवीन पिढीने तसं करावं. शास्त्रीय संगीत रीतसर शिकून लोकांपुढे ते रियाजाने सादर करावं असं मला वाटतं. चांगल्या परंपरेचं गाणं जे शास्त्रीय संगीत आज आमच्यापर्यंत जे पोचलं तर ते बंदिशींच्या माध्यमातून एनरिच्ड व्हर्शन्सच्या माध्यमातून पोचलेलं आहे. आणि रागदारीची कविता त्याच्या माध्यमातून पोचले. ती कविता कोणाला कशी समजते त्याच्यावर त्याचं रिप्रेझेंटेशन अवलंबून आहे. तर ती नवीन पिढीमध्ये टॅलेंट आहे, खूप आवाज चांगले आहेत पण जास्त सोशल मीडियापासून जरा दूर राहून संगीत करावं असं मला वाटतं बरं का. गाणं ही गोष्ट अशी आहे की कोणाची चड्डी कधी काढून घेईल काही सांगता येत नाही बरं का. कोणते म्हणजे ते केव्हा त्याला तो म्हणजे वस्त्रहरण होईल हे त्याला त्या कलाकाराला कळत नाही. हा तर ते समर्पण बोलतं त्याच्यात. तर ते तसं व्हावं मला असं वाटतं. कला ही पैशाने विकत नाही घेता येत.
किंवा इतर कोणत्याही गोष्टींनी कला तशी तुम्ही त्याला जस्टिफाय नाही करू शकत असं मला वाटतं.